हॅलो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका पौष्टिक आणि चविष्ट डोश्याची रेसिपी कशी बनवायची ते. हा डोसा बनलेला आहे कुळीथ आणि टोमॅटो पासून. हा डोसा केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा प्रोटीन आणि फायबर युक्त सुद्धा आहे. वेट लॉस साठी तर ही रेसिपी एकदम खास. चला तर मग सुरुवात करूया आजच्या ह्या कुळीथ आणि टोमॅटोच्या स्वादिष्ट डोस्याच्या रेसिपीला. मिक्सरमध्ये एक वाटीभर मस्तपैकी असे मोड आलेले कुळीथ घालायचे. मूग किंवा बाकीच्या कडधान्याला जसे मोड येतात तसंच कुळथालाही छान असे मोड येतात. कुळीथ घातलं की ह्यामध्ये घालायचं 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. ते घालून झालं की ह्यामध्ये घालायचं 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं, अर्धा वाटी तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातलं की आता ह्यामध्ये घालायचं 2 टेबलस्पून रवा. रवा घालून झाला. ह्यामध्ये आता घालायचं 2 मध्यम आकाराचे चिरून घेतलेले टोमॅटो. हे सर्व आता आपण पाणी न घालता ताक घालून छान बारीक वाटून घेणार आहोत. अर्धा ते पाऊण वाटी ताक घालायचं आणि डोश्याचं पीठ जसं आपण बारीक दळून घेतो त्याच प्रकारे हेही बारीक दळून घ्यायचं. हे पहा, थोडंसं घट्ट वाटतंय. ह्यामध्ये मी बाकीचं राहिलेलं ताक घालणार आहे आणि हे घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. कुळीथ किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण हॉर्स ग्राम किंवा हुलगेही म्हणतो, हे अगदी फायदेशीर आहेत. प्रोटीननी भरलेलं आहे, फायबरनी भरलेलं आहे. शक्यतो आपण हे जास्ती खात नाही, पण डोसा वगैरे केला तर उत्तम आहे शरीरासाठी. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कुळीथ अतिशय पौष्टिक असतात. हे व्यवस्थित वाटून झालेलं आहे बारीक. एका भांड्यामध्ये आपण ह्याला आता काढून घेऊयात आणि डोश्याचं जसं पीठ असतं तशी आपल्याला साधारण ह्याची कन्सिस्टन्सी हवी आहे. पाणी घालूयात थोडंसं, एक अर्धा वाटी, चवीपुरतं मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बरं, हे पीठ आता फार पातळ नाही करायचं, हलकंसं घट्टच ठेवायचं. हे डोश्याचं पीठ जर फार पातळ केलं तर डोसा करताना तुटतो. आणि टोमॅटो सुद्धा जास्त नाही घालायचे, 2 पुरेसे आहेत. टोमॅटो जास्त टाकल्यास डोसा थोडासा ओला होतो. आता गॅसवरती नॉनस्टिक किंवा लोखंडी तवा गरम करून घ्यायचा. त्यावरती थोडंसं तेल लावायचं. तेल लावून झालं की आता तयार केलेले पीठ एका मोठ्या चमच्याने तव्यावरती टाकून गोलसर पसरून घ्यायचा. दरवेळेस डोसा करताना पीठ हलवून घ्यायचं आणि मग डोसा करायला घ्यायचा. तवा व्यवस्थित तापून घ्या. फार थंड तवा असेल तर डोसा चिटकून बसणार आणि फार गरम तवा असेल तर डोसा पटकन करपतो आणि व्यवस्थित शिजत नाही. आता मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. डोसा शक्य होईल तेवढा पातळ पसरून घ्यायचा. कडेने तेल सोडायचं म्हणजे डोशाच्या ज्या कडा आहेत त्या मस्त कुरकुरीत अशा होतात. आता डोश्याला खालनं सोनेरी रंग आला आणि कडा थोड्याशा कुरकुरीत झाल्या की हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही चांगलं शिजवायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित सोनेरी रंग आला की आपला डोसा तयार आहे. पहिलाच डोसा आहे त्यामुळे शक्यतो हा चिटकतो आणि त्यात लोखंडी तवा आहे. नॉनस्टिक तव्याला शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही, पण मी नॉनस्टिकची भांडी वापरत नाही. बघा, दुसऱ्या साईडनेही छान सोनेरी रंग आलेला आहे. डोसा काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करूयात. अशाच प्रकारे सर्व डोसे तयार करून घ्यायचे. कुळीथ आणि टोमॅटोच्या डोश्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर पीठ पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून ते घट्ट करून घ्या आणि घट्ट असेल तर ताक किंवा पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर त्यावरती किसलेलं चीज किंवा चटणी टाकून खाल्लं तरीही हा डोसा छान लागतो. हा कुळीथ आणि टोमॅटोचा डोसा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस एकदम परफेक्ट आहे. मुलांच्या डब्यांनाही तुम्ही देऊ शकता. अगदी हलका-फुलका पण चविष्ट आणि तेवढाच पौष्टिक सुद्धा आहे. कुळीथ हे महाराष्ट्रीयन जेवणामध्ये अगदी पहिल्यापासून वापरलं जातं.
आणि हे एक सुपरफूड आहे, ह्यात काही शंकाच नाही. आता कुळीथ वजन कमी करायलाही मदत करतं, जसं की मी सांगितलं. कारण की कुळथामध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असतात. ते पचनाला हलकेही असतात आणि पोट भरल्यासारखंही वाटतं. त्यामुळे अनावश्यक खाणे तर आपोआपच कमी होते. यात कॅल्शियम सुद्धा भरपूर आहे, तसंच आयर्नही आहे. त्यामुळे हाडे आणि सांधे सुद्धा मजबूत राहतात. तर हा होता आपला आजचा पौष्टिक आणि चविष्ट कुळीथ आणि टोमॅटोचा सुंदर असा डोसा. हा डोसा नारळाची चटणी किंवा कांदा लसूण चटणी सोबतही छान लागतो. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा डोसा करून पाहिला आहेत का? पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.